27 एप्रिल शनिवार विकट संकष्टी चतुर्थी. करा हे 5 उपाय. संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास करून गणेशाची पूजा करावी आणि रात्री चंद्राला अर्घ्य द्यावे आणि कथा कधीही वाचावी. चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी शनिवारी 27 एप्रिल रोजी आहे. या संकष्टीला विकट संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा करावी आणि रात्री चंद्राला अर्घ्य द्यावे. पूजेच्या वेळी संकष्टी चतुर्थी व्रतकथा ऐकली जाते, ज्यामध्ये देवांचे संकट दूर करण्यासाठी गणेशाची निवड केली गेली हे सांगितले आहे. गणपतीला पहिल्या उपासकाचे वरदानही मिळाले. आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे, सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे. नंबर 1. आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी. जर तुमच्या हातात पैसा नसेल आणि महिना संपण्याआधीच तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात गूळ आणि तुपाचा समावेश करा. असे केल्याने तुम्हाला धन लाभ होईल आणि आर्थिक संकटातून सुटका मिळेल. नंबर 2. नोकरीत बढतीसाठी. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हळदीच्या 5 पिंपळ्या अर्पण करा आणि श्री गणाधिपतये नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय 10 दिवस सतत करा. असे मानले जाते की असे केल्याने साधकाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि धनात अपार वाढ होते. नंबर 3. व्यवसायात यश मिळवण्याचे मार्ग. खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पूजेदरम्यान गुळाचे लाडू अर्पण करावेत. असे केल्याने व्यवसायात निश्चितच यश मिळते. नंबर 4. मानसिक तणाव दूर करण्यासाठी. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला सुपारी अर्पण करा. तसेच गायीला हिरवा चारा द्यावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नेहमी सुख-शांती राहते. गायीला हिरवा चारा द्यावा सकारात्मक ऊर्जा वास करते. नंबर 5. मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे. असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.